नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणीच्या वतीने धरती आबा बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता। या उत्सवासाठी परभणी जिल्ह्यामधून पाथरी, मानवत, पूर्णा, पालम, जिंतूर, गंगाखेड या तालुक्यातून या व परिसरामधून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय सुरेशरावजी वरपुडकर माजी मंत्री यांच्या हस्ते संपन्न झाले। प्रथम त्यांनी अभिवादन करून पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सीताराम रेखडगे गवारे हे होते। दरवर्षी बिरसा मुंडा जयंती, राघोजी भांगरे जयंती हा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो। या जयंती महोत्सवाचा मुख्य उद्देश समाजामध्ये जागृती निर्माण करणे, समाजाला इतिहास महापुरुषाची ओळख करून देणे। शिरोळी तालुका सोनपेठ भागामध्ये पहिला कार्यक्रम घेण्यात आला। बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणीच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आणि या उत्सवासाठी उद्घाटक मोठ्या थाटामाटात करण्यात आले। क्रांतिकारी राघोजी भांगरे यांची जयंती आपण साजरी करतो आणि धरती आबा बिरसा मुंडे या दोघांची जयंती एकाच महिन्यात जयंती असल्यामुळे आपण हा संयुक्त उत्सव साजरा करत आहोत। या कार्यक्रमाचे आयोजन अंजली माडेवाल, अच्युतराव सोगे यांनी केले होते। या आयोजित अभिवादन सोहळ्यात माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर, बाबासाहेब फले पाटील, गिरीधारी मोळके, सुभाषरावजी कदम, धोणीराम चव्हाण, लक्ष्मणराव धोंडगे, गणेश सूर्यवंशी, आबासाहेब मोकाशे, प्रकाश शिरसाट, मुंजाजी धोंडगे सर, राजू पिटले, रोहिदास हेंबलवाड, गोविंदराव सोलेवाड, गणेश मारेवाड, अंबादास रेडेवाड, किशोर सूर्यवंशी, रेखा ताई घोरपडे, विष्णू तोरडमल, दत्तराव मेढे, शेख फरजाना बी, सरपंच जयश्री यादव, उपसरपंच आशा सोगे, संतोष यादव, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक यादव, चेअरमन दयानंद यादव, माजी सरपंच राधाकिशन मालेवाड, रमेश सोगे, राजाभाऊ सोगे, बालाजी सोगे, माधव यमनवाड, व्यंकटी चिंचलवाड, विष्णू चिंचलवाड, गंधेलवाड, गोविंद चिंचलवाड, काशीनाथ मालेवाड, शिवाजी मालेवाड, बालाजी मालेवाड, उत्तमराव सोगे, काशीनाथराव सोगे, भास्कर सोगे, दाजीबा सोगे, रघुनाथ सोगे, विश्वनाथ सोगे, शिवाजी खंडेलराव, गोविंद सोगे, सुरेश सोगे, भास्कर सोगे, दाजीबा सोगे, रघुनाथ सोगे, विश्वनाथ सोगे, शिवाजी खंडेराव, गोविंद सोगे, लक्ष्मण यमनवाड, अंकुश यमनवाड, राधाकिशन चिंचलवाड, दत्ता गंदेलवाड, विठ्ठल सोगे आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी समस्त गावकरी मंडळी व महिला मंडळी उपस्थित होती। या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रमेश पिट्टलवाड यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश मालेवाड यांनी केले। धरती आबा बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांच्या जयंतीचा उत्सव आणि त्याचबरोबर समाजामध्ये परिवर्तन करण्याच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय निवृत्तीराव रेखडेवाडजी, बाबासाहेब फलेजी, डॉक्टर सुभाषराव कदम, धोंडरामजी चव्हाण, मुंजाजीराव धोंडगे सर, ज्यांनी आता खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला प्रास्ताविक केलं ते रमेश पिटवाजी, आबासाहेब मोकाशेजी, गणेश सूर्यवंशीजी, मारुती देवरे, रेणुकाबाई घोरपडे, या गावचे समजा सुरेश यादव, गोपाळराव यादव, गणेश यादव, अमोल यादव, शेख सरवजी, शेख इस्माईलजी, आपल्या दीपक यादव, आपल्या गावच्या पोलीस पाटील आशाताई आणि ज्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे ते स्वागत अध्यक्ष अच्युतराव सोगे, अंजली माडेवाड आणि सर्व मराठवाड्यातून आणि बाहेरगावातून आलेले सर्व बांधव भगिनी, आज हा कार्यक्रम फक्त एका समाजाचा नाही आहे, तर पूर्ण गाववाल्यांना मिळून आपण या ठिकाणी आपला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। गाववाल्याचा आणि सर्व समाजाचा सुद्धा आपल्या समाजाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि या परिसरामध्ये पूर्ण गोदावरीचा जो काठ आहे, गोदाकाठ, त्या संदर्भात फार मोठ्या प्रमाणामध्ये आपला हात भांडव आपल्याला पूर्ण पाटील तालुका असेल, पूर्ण तालुका असेल, या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपला हा समाज आहे।
मला माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण उपोषण करतायत, आपण धरणे आंदोलन केले, ज्या वेळेस वेगवेगळ्या मोर्चे काढले आणि मला वाटतं की माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला सुद्धा जवळपास 9-10 वेळेस तुम्ही भेटले असतील त्या प्रश्नाच्या संदर्भात. म्हणजे तुमचं पर्स्युएशन काही कमी नाही आहे, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि सर्व असताना सुद्धा हा प्रश्न आपला का मार्गी लागत नाही या दृष्टीकोनातून सुद्धा आपण खूप प्रयत्न करून सुद्धा ह्या ठिकाणी होत नाही. आपल्या पालकमंत्री म्हणजे मेघनाताई दिदी आपल्या यावेळेस आपल्याजवळ येणार होत्या, परंतु काही कार्यक्रमानुसार त्या येत नाही. परंतु जे चर्चा झाली त्या चर्चेसंदर्भात त्यांनी कलेक्टरला आपल्याला सांगितलं की कलेक्टरकडे आपली बैठकसुद्धा झाली आणि त्या बैठकीला मला असं समजलं, आपण सांगितल्याप्रमाणे की सर्व SDO वगैरे सर्व कलेक्टर अधिकारी होते, परंतु जे अधिकारी मूळचा प्रमाणपत्र दिलं होतं आपल्या त्या संदर्भात त्या विभागाचे अधिकारी नव्हते. माझं असं मत आहे या संदर्भामध्ये की निश्चित स्वरूपामध्ये आपण सांगितलं 1,05,000 10,000 काहीतरी आपले पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण संख्या आहे आणि त्याच्यापैकी 62 लाख संख्या ही आपल्या समाजाच्या संदर्भामध्ये आहे. आणि आता अनुसूचित जातीच्या संदर्भात आणि जमातीच्या संदर्भात जे काही सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे अबकडं काही जातीमध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे, अबकडं केलेलं आहे. आणि म्हणून जेवढे काही अबकडक आपल्याला करता येतील त्या सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशानुसार माननीय मुख्यमंत्र्यांचा GR घेऊन आपण सुप्रीम कोर्टाचा आदेश घेऊन ज्या पद्धतीने मातंग समाज आणि बौद्ध समाजामध्ये वर्गीकरण होणार आहे त्याच पद्धतीनं आपलं वर्गीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्याकडं आपण निश्चित स्वरूपात वेळ घेऊन आपला मोर्चा 12 डिसेंबरला आहे त्यापूर्वी एखादी बैठक घेऊन किंवा त्यानंतर एखादी बैठक घेऊन हा प्रश्न निश्चित स्वरूपामध्ये मुख्यमंत्र्यांकडे आपण या ठिकाणी निश्चित केला पाहिजे. आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपण अनेक सामाजिक न्यायाच्या ज्या योजना आहेत त्या आपल्याला पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय मार्फत असेल, एकलव्य मॉडेल त्या संदर्भात निवासी शाळेच्या संदर्भात असेल, वनधन विकास केंद्राच्या संदर्भात असेल, महामंत्री आदिवासी विकास अभियान असेल, पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय अभियानाच्या घरे पक्की घरं बांधण्याचा प्रोग्राम असेल, ते आदिवासी आणि सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न शासनामार्फत आपल्याला या ठिकाणी झालेले आहे. आज वर सरकार पूर्णपणे भाजपचं आहे, राज्यामध्ये सरकार हे भाजपचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्याला सुद्धा आता फार मोठ्या प्रमाणामध्ये कालचं आपलं बिहारच्या निवडणूक बघितली असेल ते पूर्णपणे मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये पूर्णपणे पक्ष फार मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आहे. या आपण मला निश्चित खात्री आहे की आपण सगळ्याला सहकार्य करू. आपण सांगितलं तर विश्वासाने जे आपला आम्हीसुद्धा आता भाजपमध्ये ज्या ठिकाणी ट्रेस करून त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो. तर निश्चित स्वरूपात आम्ही करून आपल्या पूर्ण पाठीशी आहोत, पहिल्यापासून आहे पण आमची पाठीशी आहोत. आणि आता सरकारमध्ये आल्यामुळे आमची तुमच्या मुख्यमंत्र्यांबरोबर भेट कशी घडून द्यायची आणि बैठक कशी घडून द्यायची याच्यासाठी निश्चित पद्धतीने आज आम्हाला या ठिकाणी छोट्याशा गावामध्ये फार आदिवासीच्या प्रश्नाच्या संदर्भात आपण इतके गांभीर्यपूर्वक आहे आणि एवढा अभ्यास करून आपण सगळं या ठिकाणी मांडलेला आहे. त्याचा निश्चित स्वरूपामध्ये या समाजाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी कोणी उपोषण केले असतील ते निश्चित वाया जाणार नाही एवढीच खात्री या ठिकाणी देतो. आणि मी आम्हाला जो या ठिकाणी सन्मान केला आमच्या सर्व सहकार्याचा माझा त्याच्याबद्दल सहयोगाच्या आपल्या सर्वांच्या समाजाच्या वतीनं समाजाचे मी आभार मानतो आणि माझ्या दोनशी संपतो. आम्हाला जरा दुसरा कार्यक्रम असल्यामुळे जरा आम्हाला परवानगी द्यायच्या पद्धतीने घ्यायला करतो दोन सुचतो. विचारधारा स्वीकारली आता पण आम्हाला अजूनही न्याय मिळत नाही, आम्हालाही न्याय मिळत नाही आहे आता मी. तर आमचं म्हणणं की आता तुम्ही काय करा, आमच्या मराठवाड्यातली जेवढी एसटीची लोकसंख्या आहे जेवढ्या जाती आहेत त्यांचं वेगळं द्या हो. ताटाची वाटणी करा, कोणी कोणाच्या ताटात बसायची काहीच गरज नाही.
1950ला जो होता तिकडं, 76च्या नंतर जो इकडं मध्ये एसटी म्हणून आलेला आहे, त्यांची अ ब विभागणी करा. आता आपण पाहिलं की सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आलाय साहेब की SC ST मधल्या जातीचं उपवर्गीकरण करा. उपवर्गीकरणामध्ये मातंग समाजाला असं वाटायला लागले की बौद्ध समाजाच्या बरोबरीनं आमचा वाटा मिळत नाही आम्हाला. त्याच्यासाठी समिती स्थापन झाली. त्याच्यामध्ये अ ब होणार आहे, SC मध्ये अ ब होणार आहे, मग ST मध्ये सुद्धा अ ब व्हायला पाहिजे. कारण का मराठवाड्यातला विदर्भातला जो अनुसूचित जमातीची जी संख्या आहे त्याची संख्या जेवढी आहे तेवढंच त्याला द्यायचं. कारण इकडचे तेच खातात, त्यांचे तेच खातात. त्यांची जी प्रवृत्ती आहे की माझ्या ताटातलं ते माझंच आणि तुझ्या ताटातलं माझं, हे आता कधी कुठंतरी थांबलं पाहिजे. यासाठी आता कोणाला बी म्हणजे कोणाच्या ताटात हिसकाटून न घेण्यासाठी ST मध्ये सुद्धा अ ब करा. जसं आता NT मध्ये NT अ ब क ड आहे ना त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, तसं आमच्या जमाती सुद्धा झालं पाहिजे, तरच आम्हाला न्याय मिळेल. किंवा मराठवाड्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी म्हणलं पाहिजे की माझ्या भागामध्ये एवढी ST जमातीची लोकसंख्या आहे, तर त्यांचा वाटा कुठं आहे, त्यांचा वाटा त्यांना मिळालाच पाहिजे. कारण आमच्या नावानं हे सगळं आरक्षित आहे, आमच्या नावानं सगळं हे बजेट आलेलं आहे, सगळं काही आहे. फक्त आणि हे आदिवासी आमदार जे आहेत, 25 आमदार, 4 खासदार, हे सगळं फक्त त्या आदिवासी मंत्र्यावर, मुख्यमंत्र्यावर दबाव निर्माण करतात आणि आपल्याला मिळू देत नाहीत. मला वाटतंय 25 आमदारांपेक्षा मराठवाड्यामध्ये 46 विधानसभेचे आमदार आहेत. 46 संख्या मोठी आहे. आणि मला असं वाटतंय की महादेव कोळी मल्हार कोळीचा मतदारसंघ नाही असा मराठवाड्यातला एकही विधानसभेचा मतदारसंघ आहे, प्रत्येक गावामध्ये आहे. आपल्या लोकसभेमध्ये मला वाटतं अच्युतरावांनी सांगितलं 83,000 एवढी लोकसंख्या आहे. साहेब आम्ही वंचित राहिलो, आमच्या हक्काचं आम्हाला मिळून दिलं जात नाही. आमचे पोरं आत्महत्या करतायत. दुसरी गोष्ट आहे, पुण्याला TRTI नावाची एक संस्था आहे, आदिवासींच्या बाबतीमध्ये संशोधन आणि प्रशिक्षण देते. तर त्या संशोधन संस्थेकडे आम्ही विचारणा केली होती की महादेव कोळीचं, मल्हार कोळीचं मराठवाड्यातल्या लोकांचं सर्वेक्षण केलेलं आहे का, तर त्यांच्याकडे उत्तर नाहीये. मग त्यांना आम्ही हे विचारलं की महादेव कोळी मल्हार कोळीच्या नोंदी, महादेव कोळी मल्हार कोळी आहेत की काय कोळी असू शकतात, तर साहेब त्यांनी लिहिले या जमातीच्या नोंदी कोळी असू शकतात, नोंदी कोळी असू शकतात म्हणतात, मग देत नाही. दुसरं एक कागद आहे साहेब, हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचं पत्र आहे. त्यांनी सांगितलं की महादेव कोळी हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तिसरं आहे हे बघा, हे 1981 जनगणना आहे. 1981च्या जनगणनेमध्ये मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये महादेव कोळी दाखवलेला आहे. दादा आपण जो कोळ्याचं म्हणतो की नाही, तो कोळी दुसरा नसून तो एकदम महादेव आहे, नाहीतर मल्हार आहे. आता नवीन काही नाही, फक्त त्याची नोंद कोणी झाली त्या यंत्रणेने केली, त्याचा दोष आमच्यावर आता मारून आम्हाला आता असं फासावर शासनानं लटकू नये अशी आमची मागणी आहे. 76चा कायदा आहे, 1976चा ब्रिटिश म्हणजे संसदेनं पास केलेला कायदा. या कायद्यामध्ये महादेव कोळी 29 नंबरवर आहे, कोळी महादेव आहे. एवढे सगळे डॉक्युमेंट्स असताना सुद्धा साहेब आम्हाला दिलं जात नाही. आदिवासी मंत्रालयावर आदिवासी आमदार आमचेच बांधव, जे आमच्या लोकसंख्येच्या बळावर ज्यांचा जन्म झालाय, त्यांचा मतदारसंघ राखीव झालाय, हे निर्गुण झाले आणि आमच्या ताटातला घास हिसकावून घेत आहेत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. साहेब 45 जाती आहेत, त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या 181 जाती आहेत. ST मध्ये 45 क्रमांक आहे. तर अशा प्रकारचा हा आमचा समाजाचा हे आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं आम्हाला जर मिळत नसेल तर त्याची वाटणी करा, करा. शेड्यूल एरिया तिकडच्या त्यांना देऊन टाका, नाहीतर साहेब भविष्यामध्ये तिकडच्या लोकांना आम्ही इकडे नोकरी करू देणार नाही. कारण आमच्या लोकसंख्येवर आरक्षण आहे आणि आम्हाला डावललं जात आहे, त्यांना इकडे मग कसं काय. तर हे नको आहे. आम्ही कोणाच्या ताटातलं घेणारे नाहीत. आमचंच जवळपास 45 वर्ष लोकांना खाल्लंय, ते तरी या पुढच्या आमच्या लेकराबाळाला मिळावं अशा प्रकारची विनंती आहे. पालकमंत्री ताई येणार होत्या, त्यांना हा विषय आम्ही वारंवार सांगितलाय
पालकमंत्र्यांनी सुद्धा या राज्याचे आदिवासी मंत्र्यांकडे बैठकीसाठी साहेब वारंवार पत्र पण दिलंय, पण आदिवासी मंत्री अजूनही बैठकीसाठी वेळ दिला नाही. स्थानिक पातळीवरचे प्रश्न तुमच्या माध्यमातून असतील, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून असून या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. पण शासन स्तरावर जो प्रलंबित प्रश्न आहे जात वैधता प्रमाणपत्राचा, तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण आपल्याकडनं जसं होईल तसं तो प्रश्न सोडवण्यासाठी मीटिंग लावा किंवा जो काही तुमच्याकडे पर्याय असेल तो पर्याय वापरा. आमच्या समाज बांधवांचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी आहे. आणि तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, जरांगे पाटलाचा आदर्श जरा डोळ्यासमोर ठेवा. जरांगे पाटलाच्या एका शब्दाला त्यांच्या माय बहिणी भगिनी सगळ्या मुंबईमध्ये आल्या की नाही, लक्ष्मीचा सण सोडून देऊन लेकरा बाळाच्या भविष्यासाठी. तुम्हाला तर ऑलरेडी दिलेलं आहे, तुमचं हिसकावून घ्याले. तुम्हाला जर निरोप आला रे आला तर निरोप तर आलेलाच आहे. 12 डिसेंबर आपली तारीख ठरलेली आहे. येणार हो की नाही मग नागपूरला? येणार हो की नाही? ये घरी माणूस फक्त चारा वैरण पाणी करायला ठेवा, नागपूरला निघा. आलं लक्षात? हे शासन संख्या बघितल्याशिवाय देत नाही रे बाबांनो, संख्या बघितल्याशिवाय देत नाही. तुम्ही रस्त्यावर उतरा, नाहीतर तुमच्या नशिबातली दुसऱ्याच्या शेतावर सालगडी करायचे दिवस तुमच्या कायमस्वरूपी ह्याच्यात राहतील. तुमच्या लेकराबाळाचं भविष्य घडवायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीनं नागपूरला आलंच पाहिजे. आणि आपल्या समाजाची ताकद दाखवून शासनावर दबाव निर्माण करून आपल्याला वैधता प्रमाणपत्र पत्रामध्ये पाडून घेता आलं पाहिजे. आपण मागणी करणार आहोत की कोळी नोंदीवरून तिकडच्या लोकांना प्रमाणपत्र दिले तर आम्हाला सुद्धा मिळालं पाहिजे. या देशामध्ये त्यांना जो न्याय तोच न्याय, 2-2 कायदे नाहीतर वर्गीकरण करा. आदिवासींच्या आरक्षणाची वाटणी करा. आमची 7% 4% आमचे आहेत. आदिवासींच्या लोकसंख्येमध्ये 1,05,00,000 पैकी जवळपास आमचे 63 लाख आमचे आहेत आणि बाकीचे त्यांचे आहेत. आमच्या हिशोबात 7% पैकी 4% येतात. 3% मध्ये त्यांनी काय उड्या मारायचं माळावर. तर अशा प्रकारची आपली मागणी आहे. तर साहेबांना हा विषय मला वाटतं बऱ्यापैकी समजला असेल. साहेब अजूनही हे माझ्याकडे मुद्दाम कोणाला खोटं वाटत असेल तर बाबा हे घ्या, हे आरसा बघा आणि तुम्ही ठरवा आम्ही कोण आहो काय नाही ते. याच्या अनुषंगाने मी कागदपत्र सोबत घेतो, दाखवतो. कालच्या उपोषणामध्ये सुद्धा अनेक मीडियावाल्यांनी बघितलं, आपण बॅनर लावला होता पुराव्याचा तिथं परभणीच्या उपोषणामध्ये. आलं का लक्षात? तर अशी आमच्या प्रकारची मागणी आहे. साहेब आपण आमच्या ह्या सगळ्या पोटतिडकीला समजून घेऊन आपल्या परीनं जे तुम्हाला काही पर्याय सुचतील त्या पर्यायाच्या अनुषंगाने आमच्या समाज बांधवांच्या गोरगरीब समाज बांधव आहे हो, 45 वर्ष याचं शोषण झालं, आता तरी होऊ नये एवढी एक विनंती या ठिकाणी तुम्हाला मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. प्रस्तावना होती पण समाजाच्या अनुषंगानं बोललो. थोडीशी संयोजकांनी ती दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला आणि या ठिकाणी विचार व्यक्त करण्याची संधी दिली. त्याबद्दल आपल्या सगळं ह्या शिरोळीच्या गावकरी मंडळींचं, सर्व समाज बांधवांचं, गावकऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांच्या हातातला एक प्रकारचा भावला त्यांनी शरद पवार साहेबांनी सगळ्यात वाटोळा आमच्या समाजाचं केलं. मी आजही सांगतो, कारण त्यांच्या भागातल्या लोकांना सवलती मिळतात. कोळी म्हणलं तरी तो महादेव कोळी आणि आमच्या मराठवाड्यातला जो शिकलेला नाही, मागासलेला सगळं बाजूला त्याला मात्र नाहीये, कारण त्याची नोंद कोळी निघाली. पिचड साहेबाची नोंद कोळी रेकॉर्ड माझ्याकडे आहे. गोविंद घारेची नोंद कोळी. आता 2 सभागृहामध्ये साहेब 2 आमदार आहेत जे स्वतःला महादेव कोळी म्हणून घेतात, त्याचा रेकॉर्ड कोळी आहे. किरण लामटे अकोल्याचे आमदार वैभव पिचडांना पाडून आले. इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर महादेव कोळी म्हणून घेतात, त्यांची नोंद कोळी आहे. मग या देशामध्ये आता 2 कायदे आहेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू झालंय. इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांसाठी वेगळा कायदा होता, भारतीयांसाठी वेगळा कायदा होता. आता 2 कायदे आहेत का? सर्वांसाठी एकच कायदा नाही. देशाचा राष्ट्रपती असो किंवा सामान्यतः सामान्य नागरिक असो, मग त्यांच्यासाठी वेगळा न्याय का आणि आमच्यासाठी वेगळा न्याय का? आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना प्रमाणपत्र मिळू दिली नाहीत. प्रमाणपत्र आता मिळत आहेत, मिळाली तर ती व्हॅलिड होऊ दिली जात नाहीत. आमची प्रकरणं सगळ्या वैधता त्या जात पडताळणीमध्ये एक हे आहे दक्षता पत्रक, त्याच्याकडे ते पाठवली जातात. त्याच्याकडे पाठवून याची नोंद कुठं कुठं शोध कोळी आहे ते बघायची आणि कोळी नोंद आली की हा ह्याच्यातला कोळी आहे, एसटीतला नाहीये, तो SBC मधला आहे.
एसीबीसी मधला कोळी कोणता, तर तो कोस्टल एरियामधला कोळी आहे. आमच्या गावामध्ये आता तुम्ही मला तुमच्याच गावातलं बघितलं उदाहरण, आता पोलीस पाटील पद आहे, सरपंचाचं पद आहे, जिल्हा परिषदचं पद आहे, नगरपालिकेचं पद आहे. आमच्याकडे फक्त साहेब कायदे मंडळाचं सभा हे नाही. विधानसभेचा मराठवाड्यात एकही एसटीचा मतदारसंघ नाहीये, लोकसभेचा नाहीये. त्यांनी कायदे केले, त्याच भागात राखीव ठेवले. एसटीचे मतदारसंघ आपल्या इकडे फिरतात, विधानसभेचे फिरतात, लोकसभेचे फिरतात, पण विधानसभेचे आणि लोकसभेचा एसटीचा एकही मतदारसंघ फिरत नाही. कारण त्याच भागात मधुकर पिचड गेले, त्यांचा मुलगा व्हावं, त्याचा मुलगा वारला तर त्याचा पोराचं पोरगं व्हावं. म्हणजे अशी इतर व्यवस्था ह्या आदिवासी भागातल्या मंडळींनी करून ठेवली. लोकप्रतिनिधी त्यांनी निवडून जायचं, आमची लोकसंख्या दाखवायची, आमच्या नावावर बजेट घ्यायचं की महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या आदिवासीची किती आहे, 1,05,10,213. मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये 25 आमदार एसटीचे आणि एसटीचे आहेत 29. लोकसभेचे एसटीचे 4 खासदार, एससीचे 5. ही त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. मग आमची लोकसंख्या तुम्हाला मतदारसंघ राखीव ठेवताना चालते, आमचं बजेट घ्यायला चालतं, आमच्या गावात आरक्षण सोडायला चालतं, पण प्रमाणपत्र देताना मात्र आदिवासी विभागामध्ये असलेली मंडळी जसं का त्याच्या हाताला लकवा मारलाय काय का असं वाटतं. तुम्हाला सांगतो, आमच्या मराठवाड्यातल्या एकाही बांधवाला 2011 पासून प्रमाणपत्र मिळालं नाही. बरोबर का साहेब? आता तुम्ही वाटलं तर कोणी हायकोर्टामध्ये जर तुमचा एखादा वकील असेल त्या वकिलाच्या माध्यमातून माहिती करून घ्या. हायकोर्टामध्ये समाज कल्याणच्या अंतर्गत जात पडताळणी समिती आहे, त्याची किती प्रकरणं आहेत, आणि शेड्यूल ट्राईब्स म्हणजे आदिवासी विभागाच्या अंतर्गत जी जात पडताळणी त्याची किती प्रकरण. आमच्या जमातीची एकूण प्रकरणं हायकोर्टात जेवढी आहेत ना, त्याच्यातल्या आमच्या जातीची जवळपास म्हणजे शेड्यूल ट्राईब्सची अनुसूचित जमातीची 25% प्रकरणं आहेत. आता एका वकिलाची फीस आहे 2.5 लाख ते 3 लाख. आमच्या ह्या माणसाने 2.5-3 लाख रुपये घ्यायचं काहीच फाटेल की नाही मला सांगा बरं. 2.5-3 लाख रुपये अहो रोजगारी शेतकऱ्याच्या शेतामध्ये समजा सालगडी म्हणून काम करणारी आमची माणसं 1.25 लाख रुपये सालाला त्याचं हे आहे, चाल ठरते 1.25 लाख रुपये. त्यांना 2.5 लाख रुपये कुठून द्यावं, शिकवावं कसं काय करावं, तरी पण होत नाही. काही जणांना झालेत 11 पासून नाही झाले. तर अशा प्रकारची ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि साहेब आमच्या नावानं फंड येतो, आम्हाला कोणाच्याही ताटातलं घ्यायचं नाही. आमचं जे आरक्षण आहे ते आमचं 1976 पासून आमचं आहे, आमचं दुसऱ्याने घेतलंय, आमचं दुसऱ्याने घेतलंय, ते त्यांनी त्यांचं तर घेतलं आमचं पण घेतलंय. तर हे यासाठी आमचा लढा सुरू आहे. आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या कलेक्टर ऑफिस समोर 3 दिवस आमच्या समाज बांधवांना उपोषण केलं. वरपुडकर साहेब आले होते आणि त्यांचा विषय बी समजून घेतलाय, साहेबांना विषय समजलाय, पण साहेब विषय मार्गी लागत नाही, एवढं जास्त खंत आहे आम्हाला. आता परवा दिवशी 12 तारखेला कलेक्टरकडे मिटिंग झाली. कलेक्टरने सांगितलं माझ्या स्तरावरचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी सोडवण्याचा 100% प्रयत्न करीन, परंतु वरच्या लेवलचे जे आहेत राज्य पातळीवरचे जे प्रश्न आहेत, जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला इथल्या स्तरावर दिलं जाईल, पण वैधता प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये तुम्हाला वरच्या स्तरावरच लढा द्यावा. आमचा तर लढा सुरू आहे साहेब. कालच्या 11 तारखेला पुण्याच्या TITI ला मोर्चा झाला. आता 12 डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा आहे. मित्र हो, माझ्या माता भगिनींना तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, आपल्याला आपल्या लेकराबाळाचं जर भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर रस्त्यावर उतरावं लागल, त्याच्याशिवाय जमणार नाही. आलं का लक्षात? आपण पुण्याला आलो होतो, पुण्याला एक त्यांना वॉर्निंग मोर्चा. नमस्कार मोहन आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आज खरंच मला असं अभिमान वाटतोय. पहिला असं एक गाव आहे शिरोळी, तिथे आपले आदिवासी समाजाचं म्हणजे आपले धरती आबा बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांची जयंती साजरी केली. आतापर्यंत आपण वाल्मिक ऋषीची जयंती करतो, ते बी मान्य आहे, आपले गुरु आहेत, आपले कुलदैवत आहेत. पण आपल्याला खरं सांगायचं म्हणजे आज आपण आदिवासी असून आपण सगळ्यांना आपल्या पिशीवर पण असलेलं आहे की आपण ST कॅटेगरीमध्ये आहोत, पण आपल्या लेकराबाळाला खरंच ते सवलती भेटतात का?
नाही तर कशामुळे? मला असं वाटतंय आपण एवढं मोठ्या घरामध्ये देवघर केलेलं आहे, त्याच्यामध्ये हार देवाची मूर्ती आहे, पण मी सांगते एवढ्या नेत्याची देव फोटो आपल्या घरामध्ये आहेत का? त्यामुळे आपण वंचित आहोत. मला असं वाटते की महिलांना मी सांगते भगिनींना की आपल्या हर एक घरामध्ये आपल्या देवाबरोबर आपल्या या सगळ्या नेत्यांची फोटो ठेवली पाहिजे. कारण कोणी आपल्याला विचारायला आला तू खरंच आदिवासी आहे का? ए बाबा, हे पाय माझ्या घरामध्ये, मी आदिवासी आहे, मी या भारताची आदिवासी आहोत, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगते, आज एवढ्या छोट्या गावामध्ये 3 मुलं अधिकारी झालेत, कोणी डॉक्टर झालेत, कोणी वकील झालेत. मी अशा तालुक्यामधून येते, पूर्णा तालुक्यात एवढे युवक आहेत, बेरोजगार आहेत, एकही मुलगा या मुलगी लागलेली नाही. म्हणजे सोडून माझे काकांचे, कारण त्यांनी सांगले त्यांचं घर सोडून बाकी आमच्या समाजामध्ये कोळी वाडा म्हणतात ना, पूर्णा कोळी वाडा, तिथं एकही मुलगी किंवा मुलगा लागलेला नाही. कशामुळे? कारण त्यांना ह्या गोष्टीची जाणीव नाही की खरंच आपण शिकावं आणि प्रगती करावं. काहीतरी आपण शिकल्याशिवाय मिळत नाही. जे आपण कामं केले, समजा आपल्या सासूनी शेतामध्ये कामं केले, ते आपण बी तेच कामं करायलो. पण आपण कुठेतरी मला असं वाटतं भगिनींनी आणि माझ्या भावांनी असं ठरवायचं, मी जे कष्ट करतो, मी जे कष्ट करते ते मी माझ्या लेकरांना नाही करू देणार. त्याच्यामुळे काय करावं लागेल? आज आपल्याला खरं सांगते, आपल्या पुढं खूप काही असं पावनसराचं ताट वाढलेलं आहे, पण ते आपल्या हिश्श्याचं नाही आहे का? तर सगळे दुसरे खाऊन चाललेत. आपल्याला भीक मागल्यासारखं मागावं लागायले. आपल्याला सगळ्या गोष्टी ऑलरेडी असून सुद्धा आपल्याला वेळोवेळी आपल्या लोकांना सांगावं लागायले का? तर आपले लोक झोपीतच आहेत. मला असं वाटतंय सगळे उठा, जागी व्हा. आणि खरंच आज इथून सुरुवात झाली. आणि मी तुम्हाला सांगते, पुण्याला आम्ही मोर्चा केला, तिथं तर काही ना काही म्हणतात ना, फुलाची पाकळी तर मिळेल, पण येत्या अधिवेशन नागपूरला होणार आहे. तर मला असं वाटतं की सगळ्या महिला घरामधून एकच नाही, कशामुळे एक निघायचं? आपल्याला आपल्या लेकरासाठी हक्क गाजवायचा आहे, त्यांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही आदिवासी कोळी महादेव जर रस्त्यावर जर आलो तो तुमचं नागपूर सगळं बंद करू. आपण अशी गर्जना जर केली ना, तर मला असं वाटतंय की बरोबर त्याला कळणार आहे. आणि होईल, मला असं वाटतंय जे आपले दत्ताभाऊ सुरोशे त्यांनी गावोगाव जाऊन, जसं आपले राघोजी भांगरे लढत होते, ते एकटे लढले नाही. आपले बिरसा धरती मुंडा हे एकटे लढले नाही, त्यांना सुद्धा बायकांनी साथ दिलेला आहे. अर्धा वाटा बायकांचा आहे त्याच्यामध्ये, पण त्या भिल्या नाही. त्यांना माहित होतं आज जर आपण दडून बसलो तर उद्या हे इंग्रज आपल्यावर भारी पडतील. त्यांच्यामुळे त्यांनी त्यांच्या बरोबर समोर आल्या आणि लढायला सुरू झाल्या. तसं मला असं वाटतंय आपण या भावांबरोबर सगळ्या महिला जर आल्या तर तुम्हाला सांगते, सरकार या हे 45 आमदार हे आपलं काहीच नाही, हे स्वतः म्हणले पाहिजे की बाबा ह्यांच्या मागण्या देऊन टाका. कारण एक नारी सब पे भारी, तो विचार करा. तर आपण लाखोंना जर नारी जर बाहेर निघाली तर किती जणांवर भारी पडेल. तर मला असं वाटतंय, मला या भाषणामधून तुम्ही थोडंसं जरी आम्हाला सहकार्य केलं आणि येत्या नागपूरच्या महामोर्चाला सर्वात जास्त संख्येनं आलं तर मला असं वाटतंय की चला बोलण्याचं काहीतरी तात्पर्य मिळालं. एवढं बोलते आणि माझं बोलणं संपवते भाषण. धन्यवाद. जमाती
सेवा संघ परभणीच्या वतीने धरती आबा बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण आदिवासी बांधव एकत्र जमा झालो आणि खरं तर या जयंतीचा पहिलाच आमचा हे आहे वर्ष आणि खरंच आम्हाला एवढं व्यासपीठ आमचे सगळे सहकारी माझे सर्व बांधव हर ठिकाणी आम्हाला उपस्थित राहून नाहीतर आमच्या समाजासाठी एक जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानासाठी केलं रात्रंदिवस एक तसेच आमच्या समाजाला लाभलेले माझे भाऊ जे काय रेखडगे सर आणि पिटलवार सर सूर्यवंशी सर यांचे खरंच मी आभार व्यक्त करते। तसंच आजचे माझे जे काही मूर्तीसह आहेत बिरसा मुंडा राघोजी भांगरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्रथम अभिवादन करते आणि मी थोडेसे 2 शब्द सांगते राघोजी भांगरे विषयी। कारण राघोजी भांगरेंनी जे काही केलं खरं तर आपल्या जेव्हा राघोजी भांगरे एवढे छोटेसे होते त्या छोटेपणापासून ते आई वडील काय करतात त्याच्याकडे लक्ष देत होते आणि खरंच तर राघोजी भांगरे असे एक जन्माला आले स्वातंत्र्य संग्रामातील नायक म्हणून ओळखले जाणारे भारतीय भगवान श्री बिरसा मुंडा हे असे व्यक्ती आपल्याला लाभले गेले आपल्या समाजाला। त्यांनी एकदम छोट्याशा वयामध्ये एवढं लक्ष दिलं। माझ्या आई वडिलांची किती बेजारी व्हायली जंगलामध्ये लाकडं तोडून पण त्यांचा अधिकार नव्हता त्या लाकडावर कारण इंग्रज सगळं घेऊन जात होते। पण माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो आपल्याला अजून ती वेळ नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आपलं आरक्षण दिलेलं आहे। आपलं आरक्षण कोणीतरी हिसकावून घेत आहे तर आपल्याला त्यापर्यंत घेऊ द्यायचं नाही कारण आपल्या ताटातला कुणाला घेऊ द्यायचं नाही आणि आपण कोणाच्या ताटातला घ्यायचं नाही कारण आपलं जे आहे हक्काचं ते आपल्याला मिळवायचंय। आज तुम्ही 4 आणि 2 म्हणून असं नाही चालणार कारण माझा तर एवढा प्रोत्साहन आहे माझ्या भावाला कारण जिथं कुठं ते जातील तिथं आम्ही तर सोबत आहोत। पण मी सगळ्यांना विनंती करते या शिरोळी नगरीमधील जेवढे आदिवासी बांधव आहेत जेवढ्या माझ्या भगिनी आहेत तर खरंच त्यांनी पण या सर्व सहकार्याला माझ्या भावाला पाठिंबा द्यावा आणि जसं या डिसेंबर महिन्यामध्ये जिथं कुठं आपला मेळावा आहे आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही कारण आज सरकारला फक्त कोण पाहिजे तर जास्त पब्लिक पाहिजे कारण जिथं आपण जास्त दिसणार तिथंच आपली सगळं काही आवाज उठणार। आज आपण 1 आणि 2 आणि संघर्ष केल्याने होणार नाही कारण आपली एकता पाहिजे। जिथं आपली एकता आहे तिथं आपल्याला सगळं काही भेटणार। आज आपली पिढी गेली पण आपल्या लेकरांची पिढी जाऊ नये कारण आपल्या लेकरांना काहीतरी भविष्यामध्ये घडावं आणि त्या लेकरांनी दुसऱ्याची चाकरी करू नये कारण त्या लेकरांनी एकदम चांगलं शिक्षण घेऊन मोठे मोठे पद हासिल करणं आपल्यामध्ये आहे कारण ती ताकद आहे आपल्यामध्ये आपल्याला सगळ्या सुविधा आहेत आणि ते आपल्यापर्यंत येत नाही त्यासाठी आपल्याला खूप काही प्रयत्न करायचे आहेत। तर खरंच आपण थोडा वेळातला वेळ काढून आणि आपला थोडा पैसा खर्च करून आपल्या समाजासाठी आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी जर आपण काहीतरी वेळ देऊन आपण आपल्या संघर्ष केला जसा बिरसा मुंडांनी संघर्ष केला जसं त्यांनी घोषणा दिली होती अबो दिशम अबो राज्य म्हणजे आपला देश आपले राज्य कारण आपला देश कुणाच्या ताब्यात जाऊ नये आपले राज्य कुणीकडे जाऊ नये जशी घोषणा बिरसा मुंडांनी दिली होती तशीच मी सर्व बांधवांना विनंती करते की आपलं आरक्षण कुणाला जाऊ नये आणि आपल्या ताटातलं कोणी घेऊ नये ही एवढी विनंती करते आणि माझे 2 शब्द संपविते। जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय आदिवासी। तर आपण आदिवासी कसले म्हणून आज मी शिरोली येथील सर्व समाज बांधवांना व गावकरी मंडळींना त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातच नाही संपूर्ण भारतामध्ये धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली जाते। तर महाराष्ट्रामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती साजरी केली जाते। हे दोन्ही महापुरुष आपल्यासाठी पूजनीय आहेत।
आणि सर्वात महत्त्वाचं जर म्हणलं तर ज्यांनी आपल्याला हक्क आणि अधिकार या ठिकाणी मिळवून दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करतो। कारण यावेळेस इंग्रजांच्या विरुद्ध बंड का करण्यात आलं? कारण की जल, जंगल आणि जमीन हे सर्व आपल्या या आदिवासींचं या ठिकाणचं वैभव होतं आणि इंग्रज या सर्व जल, जंगल, जमिनीचा या ठिकाणी तोड करून ते आपल्या ब्रिटिशांच्या देशामध्ये घेऊन जात होते आणि आपल्या जमिनीवर या ठिकाणी ते अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करीत होते। म्हणून बिरसा मुंडा यांना आपल्या हातामध्ये एक शस्त्र उचलावं लागलं आणि त्या माध्यमातून त्यांनी ही क्रांती घडवली। त्यांना एकट्याने हा आंदोलन होत नाही, तर त्याच्यासाठी पाठबळ लागतं आणि ते पाठबळ म्हणजे आपल्या या समाजाचं पाठबळ असलं पाहिजे। आज आपण पाहतो जोपर्यंत समाजाचं पाठबळ मिळत नाही तोपर्यंत कुठलीही सवलत असो, कुठले हक्क अधिकार असो ते आपल्याला कधी मिळणार नाही। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।